व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत। चॅनल मध्ये नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। पुरंदर तालुक्यातील कुंभारवण गावाशेजारी रस्ता जो सासवडला जातो, या मार्गावरून पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावं आहेत। तिथले शेतकरी असतील, प्रवासी असतील किंवा शालेय विद्यार्थी असतील, नोकरीनिमित्त पुण्याला सासवडला जाणारे तरुण असतील, या सर्वांना या मार्गावरून प्रवास करावा लागतो। गेले 1 ते 1.5 वर्षांपासून सासवड सुपा या मार्गावर सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याचे व रस्ता रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे। मात्र कुंभारवण या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते। व्हायरल मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण त्याचे वार्तांकन देखील केले होते। प्रशासनाच्या वतीने आता खड्ड्याची डागडुजी करण्यात आली आहे। मात्र आपण पाहताय की या खड्ड्यांमध्ये खरंच डागडुजी केली आहे का? ह्या खड्ड्यामध्ये मुरुमीकरण करत असताना मोठमोठे दगड या खड्ड्यांमध्ये भरलेले आहेत। हे मोठे खड्डे या ठिकाणी भरलेले आहेत। नेमकं प्रशासनाला काय सिद्ध करायचे? या मोठमोठ्या खड्ड्यांवरून 2 चाकीवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना, प्रवाशांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय। हे आपण पाहताय की किती मोठे दगड या ठिकाणी आहेत। की प्रशासनाने नेमकं काय सिद्ध करायचंय? प्रवाशांना की सुखसोयी उपलब्ध करून द्यायच्यात का प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय? 2 चाकीवर प्रवास करणाऱ्यांना खरंच त्रास होत आहे। नागरिकांकडून तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत। पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील म्हणजे सासवड पासून पूर्व भागातील कुंभारवण असेल, पारगाव असेल, एकतपूर मुंजवडी असेल, त्याचबरोबर पिसरवे असेल, पारगाव मेमाने असेल, रिषपेश राजुरी असेल, या मार्गावरून अनेक प्रवासी सासवडला येत असतात। अनेक शेतकरी आपला शेतीचा भाजीपाला शेतमाल घेऊन सासवडला येत असतात। खरं तर हे मोठमोठे खड्ड्यांमुळे या सर्व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे। आपल्या सोबत काही प्रवासी आहेत जे आता 2 चाकी घेऊन चाललेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात की काय सांगाल या ठिकाणी मुरुमीकरण करत असताना मोठमोठे खड्डे प्रशासनाच्या वतीने टाकण्यात आले आहेत। अशा रस्त्यांवरून जर गाड्या न्यायच्या म्हणल्या तर रस्ता नसलेला बरा ना। मोठमोठे खडे टाकलेले आहेत या खड्डे पण ठिकाणी। पडले, पाऊस आला तर खड्डा कळतच नाही किती मोठा आहे किंवा काय आहे। खरं तर नागरिकांच्या तक्रारी येत आहेत। आता यावर प्रशासन नक्की उपाययोजना करणार का? या ठिकाणी लहान मुरुम टाकून रस्ता व्यवस्थित करणार का? हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे। कॅमेरामन संतोष डुबलसह अक्षय कोलते, व्हायरल मराठी न्यूज।